अकोला तालुका अकोट 47 डिग्री की भीषण गर्मी में अड़गांव बुद्रुक में किसानों का आंदोलन। महाराष्ट्र अकोला से रिपोर्टर गणेश वाडेकर, चाणक्य न्यूज चैनल, इंडिया, अकोला। किसान नेता लक्ष्मीकांत दादा कौटकर की तबीयत बिगड़ी। पूरा मामला क्या है? किसानों का तीव्र धरना प्रदर्शन, किसान नेता की तबीयत बिगड़ी। अड़गांव बुद्रुक अकोट अकोला की इखलास जमीन गट नंबर 249 पर सौर ऊर्जा प्रोजेक्ट का विरोध। मेधा इंजीनियरिंग कंपनी द्वारा सरकारी खेत तालाब उसको पानी का रास्ता बंद करने और किसानों के पारंपरिक रास्ते रोकने का आरोप। कम लीज पर जमीन लेकर कंपनी के अधिकारी किसानों पर दादागिरी कर रहे। सौर ऊर्जा प्रकल्प इसके विरोध में तीव्र धरना आंदोलन। आयोजक समस्त ग्रामस्थ अड़गांव बुद्रुक अकोला। किसानों की मांगे, सरकारी तालाब को पहले जैसे किया जाए, किसानों के पारंपरिक रास्ते खोले जाएं, जब तक सोलर प्रोजेक्ट का काम तुरंत रोका जाए। अगर यदि मांगे नहीं मानी गई तो इससे भी बड़ा आंदोलन किया जाएगा। आज दिनांक 15 आपण इथं गट नंबर 245 मौजे अडगाव बुद्रुक इथं बसलेला आहोत। ठिय्या एक दिवसीय ठिय्या आंदोलनाकरता। पण याचं काम का पडलं तर इथली जी शेत जमीन आहे ती सौर ऊर्जेकरिता देण्यात आली। 1 लाखची ही जमीन होती आणि ग्रामपंचायतने ही काहीतरी गावात प्लॅन्ट येत आहे या अनुषंगाने ही जमीन दिली, ठरावही करून दिला। परंतु यात काही शेतकऱ्यांचे शेततळे होते, त्याच्यातून शेतीसाठी शेतकरी पाणी घेत होते। या कंपनीने ते शेततळे बुजण्याचा प्रयत्न केला। एक शेततळे पूर्णपणे बुजवले आणि धरणात येणारा तलावात येणारा इनलेट आणि आउटलेट बंद केली, त्यात सौर पॅनल उभारले। तर मागच्याच वर्षी हे सगळं पूर्ववत करावं यासाठी आम्ही मागणी केली होती। आम्ही याकरिता मागच्या वर्षी जे सुनावणे तहसीलदार होते तेही आले, लेखीमध्ये कंपनीने दिलं की हे सगळं आम्ही पूर्ववत करू। परंतु आमच्या ग्रामपंचायतने यांना ठराव दिला की इथं सौर प्लॅन टाका, व शेतकऱ्यासोबत चुकीचं कामं करा, तलाव बुजा, अशा काही आमच्या ग्रामपंचायतीने यांना क्लीन चिट दिलेली नाही। यांना फक्त जमीन दिली होती। हे जे काही दादागिरीचं काम मेगा इंजिनिअरिंग करत आहे आणि यांना करत असताना हे अधिकारी वर्ग जे यांना पाठीशी घालत आहे ही काही योग्य बाब नाही। आज इथं आंदोलन झालं तरीही कोणताही वरिष्ठ अधिकारी इथं आलेला नाही, पण त्यांचे प्रतिनिधित्व आले होते आणि काही अधिकाऱ्यांना म्हटलं की आम्हाला कल्पनाच नव्हती। तर मी आत्ता या तुम्हाला प्रसार माध्यमांना सांगतो की कल्पना आंदोलनाची देणं हे शेतकऱ्याचं काम नाही, कोणत्या आंदोलकाचं काम नाही, यंत्रणेचं काम आहे। आंदोलन कुठं सुरू आहे, शेतकऱ्यांमध्ये रोष आहे, जनतेमध्ये रोष आहे, हे पाहणं यंत्रणेचं काम आहे। कोणत्याही अधिकाऱ्याला निवेदन द्यायचं की आम्ही आंदोलन करून राहिलो असं निवेदन द्यायचं कुठेही नाही आहे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर त्याची कल्पना फक्त आणि फक्त पोलीस यंत्रणा आपण देऊ शकतो, परंतु त्यांची एक गुप्तचर यंत्रणा असते की याची ते माहिती मिळवून घेत असतात। आज इथं एक दिवस आम्ही ठिय्या आंदोलन दिलं आणि त्यांनी मध्यस्थीमध्ये ठाणेदार आणि तलाठी देशमुख यांच्या माध्यमातून गजानन भाऊ राठोड ठाणेदार आणि देशमुख या आपले तलाठी यांच्या माध्यमातून त्यांनी कळवलं की आम्ही 15 दिवसात, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही 15 दिवसात तुमचं पूर्ववत करून देऊ। 15 दिवसात त्यांचं म्हणणं आहे। आधी यांनी 1 वर्ष गमावलं, आता आम्ही यांना 7 दिवसाचा इथून इकडे वेळ देतो। या 7 दिवसात जर यांनी हे काम केलं म्हणजे 22 तारखेपर्यंत तर आम्ही समाधानी आहोत, नाहीतर 23 तारखेला शेतकरी संघटनेचं अडगावमध्ये शिबिर आहे, त्याच्यात काही मुद्द्यावर ठराव घेण्यात येत आहे। या मुद्द्याचा जर ठराव त्याच्यात जर झाला तर यापुढे आम्ही शांततेनं आंदोलन करणार नाही। हा निव्वळ फक्त त्यातला आम्ही त्या रस्त्यातले पॅनल काढू नये तर हा प्लॅन्टच बंद पाडून टाकू एवढे बोलतो आणि